नमस्कार पालक व विद्यार्थी मित्रांनो, 10वी 12वीची परीक्षा तुम्ही देऊन मुक्त झालेले आहात। खरं तर या कोरोना व्हायरसमुळे आपल्याला खूप मोठी विश्रांतीची संधी मिळालेली आहे। लॉकडाऊन हा रहदारीसाठी वेगळ्या व्यवसायासाठी जरी असला तरी आपलं मन, आपला मेंदू किंवा आपले विचार याला मात्र मित्रांनो लॉकडाऊन करून चालणार नाही। कारण हे काही दिवस आहेत, याच्यानंतर परत आपल्याला नियमितच्या जगामध्ये यावं लागणार आहे। सगळे व्यवहार आपल्याला सुरू करावे लागणार आहेत। सगळे समस्या संधी आपल्याला शोधायच्या आहेत, त्याच्यावर मात करायची आहे। आणि त्यामुळे ह्या दिवसांमध्ये, या क्वारंटाईन दिवसांमध्ये, लॉकडाऊनमध्ये पालक म्हणून, विद्यार्थी म्हणून आपण वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करत आहोत, आत्मपरीक्षण करत आहोत। मग ते जीवनाबद्दल असेल, व्यवसायाबद्दल आपल्या असेल, पुढच्या भविष्याबद्दल असेल, तर सातत्याने विचार करणं ही माणसाची प्रवृत्ती आहे। आणि म्हणून मनुष्य सातत्याने विचार करतो, आत्मपरीक्षण करतो। आणि म्हणून तरी माणसानं इतर कोणत्याही प्राण्यांच्या पेक्षा ही मोठी झेप घेतलेली आहे, ही प्रगती केलेली आहे। जे जे आपल्यामध्ये कमी आहे त्या कमीपणावर मात करणं हा खरं तर न्यूनगंडावरचा किंवा कमीपणावरचा उपाय आहे। आणि म्हणून कमीपण ही खरं तर देणगी आहे। कारण काहीतरी आमच्यामध्ये कमी आहे मानव जातीमध्ये, म्हणून मानवानं प्री थिंकिंग, थिंकिंग, पोस्ट थिंकिंग अशा स्टेजमध्ये जाऊन मानवानं आपल्यामध्ये खूप मोठ्या सुधारणा केलेल्या आपल्याला दिसून येतात। सध्या 10वी आणि 12वीची परीक्षा झालेली आहे। मुलं पालकांच्या जवळ आहेत, घरी आहेत, काहीतरी करत आहेत। काही मुलं 12वीची नीट, JEE, CETच्या परीक्षेची पूर्वतयारी करत आहेत। 11वी पास झालेले विद्यार्थी 12वीची काही पूर्वतयारी करत आहेत। काही 10वीला बसलेले विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी ऍडमिशन बाबत घरात चर्चा करत आहेत, पालक चर्चा करत आहेत। आणि या सगळ्यामध्ये कुठंतरी आपण योग्य पर्याय निवडावा, योग्य पर्याय तुम्हाला निवडता यावा, म्हणून मी प्राध्यापक M.K. मोरेज, निवृत्त उपप्राचार्य, साधना ज्युनियर कॉलेज आणि सध्या हेड ऑफ सायन्स अकॅडमी, हेड ऑफ अकॅडमी ऑफ कॉमर्स आणि ऍडमिनिस्ट्रेटर शिवराज कॉलेज गडिंग्लज या ठिकाणी मी काम करत आहे। आणि मला असं वाटलं की या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुम्हा पालकांशी, विद्यार्थ्यांशी काही गोष्टी मी बोलाव्या, मला जे काही माहिती आहे ते थोडंसं तुम्हाला सांगावं। आणि तुम्हाला एक महत्त्वाचा विषय आहे, जो करिअर निवड जी आहे किंवा ज्याला आपण करिअर निवड म्हणतो, करिअर निवड ही एक महत्त्वाच्या विषयावर मी तुमच्याशी 20-25 मिनिटं हेतूच करणार। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आपल्याला बरीचशी चांगली माहिती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। माझ्या 30-35 वर्षाच्या शैक्षणिक अनुभवातून मला जे जे काही अनुभव आले, ज्या ज्या विद्यार्थ्यांशी भेटलो, ज्यांना मी काउन्सिलिंग केलं, ज्या पालकांशी मी बोललो, त्या सर्वांच्या अनुभवातून काही गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील अशी माझी अपेक्षा आहे। आणि ते तुम्ही ऐकून घ्या, कारण तुम्ही सुज्ञ चांगले पालक आहात, मुलाच्या चांगल्या करिअरच्या शोधात आहात। आणि यावेळी अशा प्रकारची माहिती देणारं एक व्याख्यान मला देता आलं, तुमची सेवा करता आली, ही माझ्यासाठी एक संधी आहे। आणि म्हणून कृपया हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्हाला खूप छान छान गोष्टी याच्यामध्ये, उपयुक्त गोष्टी, करिअर निवड करण्यासाठी लागणाऱ्या सपोर्टिव्ह गोष्टी तुम्हाला याच्यातून तुम्हाला मिळतील किंवा मला देता येतील अशी माझी अपेक्षा आहे। करिअर निवड ही गोष्ट जी आहे ही महत्त्वाची काय आहे? कारण जीवनामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की लोक योग्य करिअर निवडतात का, किंवा लोकांनी योग्य करिअर निवडलेलं आहे का? तर मला असं वाटतं की 50 ते 60% लोक ज्या क्षेत्रामध्ये पाहिजे होते त्या क्षेत्रामध्ये ते काम करत नाहीत, वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत।
हे कुठं कुठं अनुभवला येतं. आपण समजा शिक्षण क्षेत्रात गेलो, काही शिक्षक खूप आवडलेले असतात, काही शिक्षक खूप आनंदी असतात, काही शिक्षक खूप चांगले शिकवत असतात. आणि मग त्याच्यातूनच काही शिक्षकांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की हा पाट्या टाकणारा शिक्षक आहे. हे पाट्या टाकणे ही मन कशातून आली? तर मला असं वाटतं की शिक्षकी पेशाला लागणारी क्षमता, शिक्षकी पेशाला लागणारा बुद्ध्यांक, शिक्षकी पेशाला लागणारा भावना, शिक्षकी पेशाला लागणारी अभ्यासू वृत्ती, शिक्षकी पेशाला लागणारे नवीन नवीन प्रयोग, शिक्षकी पेशासाठी लागणाऱ्या शिकवायला लागणाऱ्या वेगवेगळी तंत्र, अध्यावत साधनांचा उपयोग ज्या ज्या शिक्षकांनी केला नाही त्या शिक्षकांच्या बाबतीत समाजसेवा असं म्हणतो की हे पाट्या टाकतात. एखाद्या शासकीय कार्यालयात तुम्ही जावा, तुमच्या असं लक्षात येईल की त्या कार्यालयामधल्या 50-60 लोकांपैकी अगदी 4-5 लोक असे असतात की ते खुर्ची सोडत नाही. ते खूप अगदी ते काम करत असताना आनंदी असतात, कुणाचे ते स्वागत करतात, कुणाचे कामाचं ते पूर्ण समाधान करतात. काम झालं नाही तरी मानसिक दृष्ट्या त्याला आधार देतात आणि त्या आनंदाने त्या माणसाला परत पाठवतील. पण निश्चितपणे मग आपण बाहेरून काय म्हणतो, ठीक आहे साहेबांनी माझं काम केलं नाही पण त्यांनी मला चांगलं रिसीव्ह केलं, चांगलं मला समजून सांगितलं, करतील 2 दिवसात साहेब, 2 दिवसात ते करतील अशी मला हमी दिली. असं काहीतरी आपण काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आपण ऐकतो का? तर तिथं जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी जे निवडलेलं क्षेत्र आहे ते अपघातानं त्या क्षेत्रामध्ये ते आलेत असं माझं मत आहे. त्यांनी स्वतःची बुद्धिमत्ता, आपण कुठल्या फील्डमध्ये काम करू शकतो, कुठली आपल्यामध्ये कला आहे, मी क्लर्क होणं योग्य आहे की मी शिक्षक होणं योग्य आहे, की मी ड्रायव्हर होणं योग्य आहे, की मी प्राध्यापक होणं योग्य आहे, की मी उत्तम शेती करणं योग्य आहे, की मी एखादा व्यवसाय उभा करणं योग्य आहे, की मी वकील होणं योग्य आहे, की मी डॉक्टर होणं योग्य आहे, हे त्यांना आम्हा लोकांना त्यावेळी समजलेलं नाही. आणि मग चुकीची करिअर निवड ही आयुष्यासाठी एक वेगळ्या प्रकारची पनिशमेंट असते. मी पनिशमेंट हा शब्द वापरलेला. का पनिशमेंट मी शब्द वापरलेला आहे पालको? मित्रांनो, मी का पनिशमेंट असा शब्द वापरला माहिती आहे का? की मी शिक्षक आहे आणि समजा मला शिक्षक होणं आवडलेलं नसेल किंवा मी अपघाताने शिक्षक झालो असेल आणि समजा मी वर्गात पाय ठेवत असेल तर मला जो कॉन्फिडन्स लागतो 45-50 मिनिटं पिरियड घ्यायचा, माझं जे कम्युनिकेशन मुलांच्या बरोबर लागतं, माझ्यामध्ये जे कंटेंट लागतं, माझ्यामध्ये जी माहिती लागते, माझ्यामध्ये जी व्यक्त करण्याची जी माझ्याकडे कला जी लागते किंवा प्रेझेंटेशन जे स्किल लागतं ते जर माझ्याकडे नसेल तर मला 45 मिनिटं ही 45 तासासाठी वाटत. आणि मग कधीच विद्यार्थ्यांचं माझं नातं जमणार नाही आणि त्यामुळे माझा पेशा मला आनंदानं उपभोगता येणार नाही. ही साधी गोष्ट आहे. आणि म्हणून करिअरची निवड करत असताना अयोग्य करिअर जर मी निवडलं असेल तर ती माझ्यासाठी पनिशमेंट आहे, माझ्यासाठी शिक्षा आहे. एक साध्या भाषेत तुम्हाला गावठी भाषेत सांगायचं म्हणजे करिअरची चुकीची निवड म्हणजे एखाद्या अयोग्य किंवा न आवडणाऱ्या पत्नीबरोबर संसार केल्यासारखा. रोज तिची कटकट आपल्या जीवनामध्ये तयार होते आणि मग ते आनंद हिरावला जातो. मग आपल्याला निराशा येते, आपल्याला कामावर जाऊसारखं वाटत नाही, कामाचा उरक होत नाही, सारखी बोलणी खावी लागतात आणि मग अशा रीतीनं ती निराशेकडे जातात. आणि म्हणून आज सुद्धा काही IT फील्डमध्ये, मोठमोठ्या क्षेत्रामध्ये काही तरुण चांगला पगार असताना सुद्धा, काही तरुणी चांगला पगार असताना सुद्धा काही वेळा हे आत्महत्या लोक करतात. कारण तिथलं जे प्रेशर आहे, तिथलं जे चॅलेंज आहे, तिथलं जे एक प्रकारची तिथलं जी कॉम्पिटिशन जे आहे त्या कॉम्पिटिशनला, त्या चॅलेंजला फेस करण्यासाठी किंवा त्याला तोंड देण्याची क्षमता त्याच्यामध्ये नसते. कारण त्यानं ते क्षेत्र आपल्या आवडीनं निवडलेलं नसतं. आणि म्हणून प्रिय पालकांनो, सन्माननीय पालकांनो, प्रिय मुलांनो, माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की तुम्ही कुठलीही करिअर निवडताना कुठलीही गोष्ट आंधळेपणानं करू नका. ती जर करत असाल तर ते तुमच्यासाठी पनिशमेंट असं पुढे तुमच्या लक्षात येईल. करिअर निवडताना आपण काय करतो, कोणतरी नातेवाईक खूप मोठा झालाय ते करिअर निवडतो. काही वेळा आपण काय करतो, एखाद्या करिअरचा झगमगाट दिसतो म्हणून आपण करिअर निवडतो.
IAS ऑफिसरची आपण नावं ऐकतो, त्याचं काम ऐकतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण IAS कलेक्टर व्हायचं, आपल्याला UPSC करायचं आहे. काही 12वीच्या मुलांना 11वीच्या मुलांना NDAचा पोर्शन पण माहीत नसतो आणि जेव्हा आमच्याकडे येतात आणि त्यावेळी म्हणतात सर मला NDA करायचं. मी त्याला पहिला प्रश्न विचारतो की बाबा NDA ही UPSCची एक्झाम आहे, ही एक्झाम कशी असते, याचा सिलेबस तरी तू किमान घेतलायस काय? तर नाही सर मला सिलेबस माहीत नाही. एक लक्षात घ्या पालकांनो की सगळ्यात महत्वाचं NDAची UPSCची एक्झाम आहे. त्याच्यासाठी काही राज्यातली मुलं 5वी पासून प्रयत्न करत असतात आणि हा 12वीचा मुलगा 12वीची परीक्षा होईपर्यंत म्हणतो की मला NDA व्हायचं आहे. हे काय? हे फक्त आकर्षण आहे, हे फक्त झळाट आहे, हे फक्त त्या युनिफॉर्मचं आकर्षण आहे. तुम्ही आकर्षणाला, अनुकरणाला नातेवाईक आहेत म्हणून किंवा त्या फील्डमध्ये भरपूर पैसा मिळतो, भरपूर सन्मान मिळतो, लोक आपल्याला सल्यूट करतात, PSI झाल्यानंतर आपल्याला वर्दी मिळते, म्हणजे अशा काहीतरी एक आभासी करिअरची निवड करणं हे पालकांनो, प्रिय मुलांनो, हे धोकादायक आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही स्वतःला ओळखल्याशिवाय, स्वतःच्या क्षमता ओळखल्याशिवाय, स्वतःची आवड ओळखल्याशिवाय, आपली आर्थिक स्थिती ओळखल्याशिवाय, समाजामध्ये कोणत्या कामामध्ये आज संधी आहे, पुढे कुठल्या कामामध्ये संध्या उपलब्ध होणार आहे. आज आपण बघतो की सेवा क्षेत्रामध्ये प्रचंड लोकांची गरज आहे, पण आपण काय करतो माहिती आहे की आपण बघतो की सरकारी नोकरी कशी मिळेल. मला तुम्हाला सांगू द्या, गेल्या 4-5 वर्षामध्ये, 5-7 वर्षामध्ये कुठेही शासकीय भरती झाली नाही, जवळजवळ झाली नाही. मी नोकरी करणार ही शिक्षण प्रणाली, खरं तर ही जी स्पिरिट आहे, दुसऱ्याच्या कडे मी नोकरी करणार हे जे स्पिरिट आहे, स्पिरिट ऑफ व्हॉट वी से सर्व्हिस जे आहे, हे स्पिरिट ब्रिटिशांनी खरं तर भारतामध्ये आणलं. 1852 साली ज्यावेळी मॅकॉले नावाच्या तज्ज्ञानं ज्यावेळी भारतासाठी शिक्षण धोरण ठरवलं, त्यावेळी त्यानं का ठरवलं असं, त्याचं कारण असं की त्यांना हाताखाली काम करण्यासाठी माणसं पाहिजे. आणि आज आमचा तरुण काय करतो की नोकरी कशी मिळेल असं करिअर शोधण्याचा प्रयत्न करतो. हे मित्रांनो अत्यंत चुकीचं आहे. सरकारी नोकऱ्या कमी आहेत, त्यामुळे तुम्ही सामाजिक झालेला बदल, नोकरीमध्ये झालेला बदल, बदललेलं तंत्रज्ञान, आजच्या संधी आणि उद्याच्या संधी, ह्या सगळ्या भविष्याचा विचार करून तुमच्या क्षमता, तुमची बुद्धिमत्ता, तुम्हाला लाईव्ह थिंग्सची म्हणजे जिवंत गोष्टींशी तुम्हाला व्यवहार करायचा आहे का मृत गोष्टींशी तुम्हाला व्यवहार करायचा आहे, एखाद्या फॅक्टरीमध्ये मशीनशी तुम्हाला काम करायचं आहे की तुम्हाला माणसांच्या मध्ये राहून काम करायचं आहे, हा सुद्धा तुमच्या भावनेचा प्रश्न आहे, तुमच्या अंतरंगाचा प्रश्न आहे. त्यामुळे या सगळ्याचा ओवापोग करून कृपया पालक हो, प्रिय मुलांनो, तुम्ही तुमचं करिअर निवडावं अशी माझी अपेक्षा आहे. आता आपण करिअर निवडताना खूप काही गोंधळ करतो. आपण काय करतो, आपली 10वीची प्रश्नपत्रिका आपण बघतो, 10वीची प्रश्नपत्रिकेनंतर दिल्यानंतर आपण तिची उत्तरे लिहितो आणि मग आपल्याला गुणपत्रिका मिळते, रिझल्ट मिळतो. रिझल्ट मध्ये काय असतं की असं लोकांना वाटतं, मुलांना वाटतं, पालकांना वाटतं की 90%च्या वर विद्यार्थी ज्याला पडतात मार्क्स, तो नक्की सायन्स करणाराच विद्यार्थी. 70 ते 85 पर्यंत मार्क पडणारा हा कॉमर्सचाच विद्यार्थी आहे आणि 70च्या खालचा जो सटरपटर विद्यार्थी जे लोक समजतात त्या विद्यार्थ्याला आर्ट्स शिवाय काय जमणार नाही, अशा प्रकारची चुकीची समजूत टक्केवारीप्रमाणे घेतली जाते. मी तुम्हाला सांगू शकतो की या 30-35 वर्षाच्या शैक्षणिक अनुभवातून की सायन्सला येणारे विद्यार्थ्यांपैकी 30 ते 40% विद्यार्थी हे सायन्सला ऍडमिशन घेण्यासाठी जरी पात्र असले तरी त्यांची सायन्सची आवड नसते. आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांना सायन्समध्ये आपण बघतो 10वीला 95% मार्क असतील तर 12वीला त्यांना 60% मार्क पडतात, ज्याला 90% आहे त्याला 50%, 60% मार्क पडतात आणि ज्याला 80% मार्क आहे त्याला सुद्धा 50-52% मार्क पडतात. ते का पडतात ह्याचा कधी पालक तुम्ही शोध घेतलाय का? घेतलाय का कधी तुम्ही शोध? मुलांना तुम्ही ह्याच्यावर कधी विचार केलाय का? आपण केलेलं नाही. आपल्याला असं वाटतं की परीक्षेत चांगले मार्क्स पडले याचा अर्थ मी सायन्सचा विद्यार्थी. पण मला तुम्हाला सांगू द्या की तो विद्यार्थी कदाचित भाषाविषयी जर त्याचे चांगले असतील
तर तो आर्ट्सचा विद्यार्थी असं माझं मत आहे 95% असून सुद्धा, आणि एखादा 70%चा विद्यार्थी की ज्याला सायन्स आणि मॅथमॅटिक्स मध्ये चांगले मार्क्स आहेत, तो कदाचित सायन्स असण्याची शक्यता आहे. आणि म्हणून बाहेरच्या देशांमध्ये 60%चा विद्यार्थी एमबीबीएस करतो आणि 90%चा विद्यार्थी नर्सिंग करतो. हे असं का बरं होत आहे? त्याचं कारण असतं की विद्यार्थ्याच्या मार्कशीट पेक्षा, परीक्षेतल्या गुणांपेक्षा त्या विद्यार्थ्यामध्ये कोणती अभिरुची आहे, कोणती आवड आहे, त्याचा ऍप्टिट्यूड काय आहे, त्याचा स्वाभाविक कल काय आहे, याच्यावर त्यांनी अनन्यसाधारण महत्व दिलं जातं. आपल्याकडे काय नाही बघा, समजा इंजिनिअरिंगला विद्यार्थी जायचा आहे, तो फॉर्म भरतो, त्याला ऑप्शन 20-25 दिलेले असतात, कॉलेजचे 20-25 ऑप्शन्स आणि 50-60 इंजिनिअरिंगचे ऑप्शन्स. मग तो काउन्सिलिंगला जातो, म्हणतो मला इलेक्ट्रिकल पाहिजे, तिथं म्हणतात तुला इलेक्ट्रिकल मिळत नाही. मग म्हणतात मला कॉम्प्युटर मिळेल काय? नाही, तुला कॉम्प्युटर मिळणार नाही. मग त्याला म्हणतात तुला इलेक्ट्रॉनिक मिळणार आहे. मग तो म्हणतो किती वेळेत मी घ्यायला पाहिजे ऍडमिशन? मला 15-20 मिनिटात सांगा, स्क्रीनवर तुमचं नाव आलंय, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मिळणार आहे. आता मित्रांनो सांगा, 50 प्रकारच्या इंजिनिअरिंगचा त्यानं फॉर्म भरणं, तिथं गेल्यानंतर 5-10 मिनिटांमध्ये साईड बदलणं, आणि मग तो पालकांना फोन करतो की बाबा मला सिव्हिल मिळणार नाही, मला इलेक्ट्रिकल मिळणार नाही, मला कॉम्प्युटर मिळणार नाही, मला इलेक्ट्रॉनिक मिळणार आहे, मी घेऊ का? मग वडील काय सांगतात, घे मिळत त्याला घे. ही काय पद्धत आहे का करिअर निवडण्याची? अहो, इलेक्ट्रिकल कुठं, सिव्हिल कुठं, मेकॅनिकल कुठं, कम्प्युटर कुठं, त्याचं कंटेंट काय, त्याला लागणारा ऍप्टिट्यूड काय, त्याचे विषय कोणते, ह्याचं काहीच आपण बघत नाही. आणि मग काय होतं, ही अशी मुलं निराश होतात, पहिलं वर्ष पास होत नाही. डिप्लोमाला ऍडमिशन घेतलेल्या मुलांच्या बाबतीत माझं असं रिडिंग आहे की डिप्लोमाचा रिझल्ट जर बघितला तुम्ही तर जवळजवळ 50% खाली आहे. म्हणजे याचा अर्थ संस्थांनी ओढून ताणून मुलं घेणं, पालकांनी इंजिनियर होऊन म्हणून मुलं घालणं, जवळ कुठं तरी व्यवस्था मुलांना अडकून ठेवणं, आणि त्या मुलांना त्या प्रकारचा ऍप्टिट्यूड नसणं, स्वाभाविक कल नसणं, हे खूप धोकादायक आहे. आणि म्हणून सन्माननीय पालक, तुम्ही तुमच्या मुलाची करिअरची निवड करताना सगळ्यात महत्त्वाचे काही गुण बघणं त्याच्यामध्ये अत्यंत आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे एवढं तुम्ही सांगत आहात, मग नेमकं करिअर निवडताना आम्ही काय केलं पाहिजे? खूप सोप्या गोष्टी. लहान मुलांच्या मध्ये तुमचा मुलगा लहान होता त्या दिवसांपासून तुम्ही खरं तर त्याच्या ऑब्झर्वेशनच्या नोट्स ठेवल्या पाहिजे. तो चालतो कसा, तो कुठल्या वस्तूंशी खेळतो, त्याला काय आवडतं, तो कशाचं वाचन करतो, तो कुठल्या विषयामध्ये तज्ञ आहे, कुठल्या विषयाचं पुस्तक तो वारंवार हातामध्ये घेतो, दिलेल्या पैशांचा तो विषय व्यवस्थित देतो का, खर्च करताना तो व्यवस्थित करतो का, आपल्या वस्तू जागच्या जागी नीटनेटक्या तो ठेवतो का, त्यानंतर त्या स्पोर्ट्सला तो किती महत्व देतो, त्यानंतर त्याचं जनरल नॉलेज कसं आहे. अशा अनेक बारीक सारीक गोष्टीचं ऑब्झर्वेशन पालकांनी, शिक्षकांनी आणि त्या विद्यार्थ्यांनी जर करून ठेवलं तर करिअर निवडताना मित्रांनो त्याचा अत्यंत तुम्हाला उपयोग होणार आहे. आणि म्हणून एक अशी गोष्ट सांगितली जाते की पेले हा फुटबॉल मधला जगजेता आहे, ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू. तो एकदम लहान होता, ते दुसरी तिसरीला काहीतरी असेल, आणि तो ग्राउंडवर असा खेळत होता, मुलं भरपूर होती, शिक्षिका तिची लांब अशी बसली होती खुर्चीवर, ती मुलं खेळताना बघत होती. आणि त्या पेलेनं आपला जो पाय आहे तो इतका विचित्र पद्धतीने फिरवला आणि दुसऱ्या मुलाला त्याने किक मार. आता दुसऱ्या मुलाला जबर लागलं त्या ठिकाणी. शिक्षिकेनं पेलेला शिक्षा केली ही चुकीचं काम केल्याबद्दल, पण शिक्षिकेनं मात्र ठरवलं की ह्याच्या पायामध्ये जादू आहे. आणि मग शिक्षिकेनं काय केलं की ती गेली, पालकांना भेटली आणि पालकांना सांगितलं की तुमच्या मुलाच्या पायामध्ये जादू आहे. आणि खरोखर मी तुम्हाला सांगतो, त्या पालकाने ते मनावर घेतलं. पेलेला त्या दिवसांपासून त्यांनी शाळेबरोबर अकॅडमीमध्ये टाकलं आणि पेले हा 10-15 वर्ष जगावर राज्य करणारा श्रेष्ठ फुटबॉलपटू, फुटबॉलचा किमयागार, जादूगार म्हणून जगाच्या समोर आला. मला माहित नाही सचिन तेंडुलकर ग्रॅज्युएट आहेत की नाही, पण एक मात्र आहे की तो आज जगाचा क्रिकेटमधला देव आहे. का तर त्याची बुद्धिमत्ता ही वेगळी आहे, लता मंगेशकरची बुद्धिमत्ता वेगळी आहे, पु ल देशपांडेंची बुद्धिमत्ता वेगळी होती. आणि म्हणून पालकांनी आवड, बुद्धिमत्ता या गोष्टी आपण समजून घेणं
ही अत्यंत आवश्यक बाब सध्याच्या काळामध्ये झालेली आहे. आमच्या काळी नोकरी मिळाली, आम्ही ती प्रामाणिकपणे केली, आम्ही कष्ट केले, न येणाऱ्या गोष्टी आम्ही शिकलो वगैरे आम्ही सगळ्या केल्या. पण आजच्या रॅटरेस कॉम्पिटिशन मध्ये, आजच्या कट थ्रू कॉम्पिटिशन मध्ये जर त्या विद्यार्थ्याला तो टॉपला नसेल तर त्याला या कॉम्पिटेटिव्ह फील्ड मध्ये टिकता येणार नाही. या कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल डॉक्टर म्हणून, इंजिनियर म्हणून किंवा एक संगणक तज्ञ म्हणून, तर त्याला त्याची आवडच असली पाहिजे, त्याला 100% ग्रास्पिंग झालं पाहिजे आणि त्याला ते जो काय ती साईड घेत आहे ती साईड त्याला 100% समजली पाहिजे, तरच तो ह्या स्पर्धेमध्ये टिकणार आहे, नाहीतर या स्पर्धेमध्ये तो टिकणार नाही. आणि म्हणून पालकांना माझी नम्र विनंती आहे की मुलाचे लहानपणापासूनच्या आवड जी आहे, त्याच्या ऍक्टिव्हिटी जी आहेत, त्या ऍक्टिव्हिटीज खरं तर तुम्ही बघितल्या पाहिजे. त्या ऍक्टिव्हिटीजवर तुमचा अभ्यास पाहिजे. ते तुम्ही त्या कॉन्सिलरला सांगितलं पाहिजे की लहानपणापासून या मुलाला हे आवडतं, आणि हे आम्ही जर सांगितलं नाही तर त्याला कसं करणार. आणि मग कॉन्सिलर काय करतो, तुम्ही दिलेली माहिती, त्याने घेतलेली टेस्ट, उपलब्ध असलेले कोर्सेस, मार्केटमध्ये आवश्यक असलेली गरजा, या सगळ्यांचा ताळमेळ घालून, बुद्ध्यांकाचा ताळमेळ घालून तुमच्या मुलाला सांगू शकतो की तुमचा मुलगा या फील्डमध्ये काम करू शकतो. तो आवडीनं काम करू शकतो, आनंदाने काम करू शकतो. तो करत असलेला काम त्याला शिक्षा वाटणार नाही, तर तो अधिक जोमानं, अधिक आनंदानं, अधिक पॉवरफुल प्लेजरनं तो ते काम करू शकेल. हे केव्हा समजतं, जर त्याला योग्य करिअरची निवड तुम्ही करू दिली तर. तुमचं प्रेशर असेल, समाजाचं प्रेशर असेल, झगमगाट असेल, आकर्षण चुकीचं असेल, तर हे आभासी करिअर निवडून तो यशस्वी होणार नाही. त्यामुळे आभासी करिअर मधून तुम्ही मुक्त व्हा. आणि व्हॉट इज द रियालिटी, सत्य काय, व्हॉट इज द ट्रूथ, याकडे तुम्ही जाणं आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की मी हळूहळू तुम्हाला तिकडे हळूहळू घेऊन जाणार आहे. आता बघा, एक लहान मुल आहे, त्या लहान मुलांचं ऑब्झर्वेशन जर तुम्ही केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये बरेचसे महत्वाचे गुण त्याच्यामध्ये होते असा मी शब्द वापरलेला आहेत असा मी शब्द वापरलेला नाही. होत्या शब्द मी का वापरलेला आहे त्याचं कारण असं, होत्या शब्द मी का वापरलेला आहे त्याचं कारण असं की ते गुण जसा मुलगा पुढच्या वर्गात जाईल तसे त्याचे गुण ते कमी होत गेले. आणि त्यामुळं मौल्यवान असणारे त्याच्यामधले गुण, त्याच्यामध्ये काय गुण होता, त्याला प्रत्येक विषयाची शंका विचारण्याची त्याला सवय होती. पण आम्ही काय केलं, एखादी त्यांना शंका अवघड विचारू नये, त्या शंकेचं उत्तर आपल्याला माहित नसेल तर आपण म्हणतो तू जास्त बोलू नको, गप्प बस. त्यामुळे क्युरियासिटी जी होती त्याच्यातली कमी झाली. त्याला एक्सप्रेशन स्किल होतं की आपल्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये काय जे आहे ते बोलून दाखवण्याचे त्याच्याकडे स्किल होतं. पण आम्ही काय केलं, तू मध्ये बोलू नकोस, तू जास्त बोलतोस, तू खूप बडबडतोस, तू गप बसून टीव्ही बघत जा, अमकं कर जा, तमकं कर जा. म्हणजे आम्ही काय केलं त्याला की त्याचं बोलणं ऐकूनच घेतलं नाही. ना शिक्षकांनी पुरेसं ऐकून घेतलं, ना समाजानं ऐकून घेतलं, ना पालकांनी ऐकून घेतलं. त्यामुळे स्वतःला एक्सप्रेस करण्याची त्याची जी ॲटिट्यूड होता ते सुद्धा करिअर होतं, पण ते तू विसरून गेला हळूहळू. म्हणून आज मुलं शंका काय आहे असं विचारलं वर्गात तर कुणी बोट वर करत नाही. आज मुलांना जर विचारलं की तुम्हाला काय ह्याच्यामध्ये चौकस बुद्धी तुमच्याकडे येते का, ह्याच्यामध्ये नवीन तुम्हाला काय सुचतं का, तर काय नाही सुचत. का झालं असं, तर आम्ही लोकांनी मुलांच्या मध्ये असलेले अत्यंत उत्कृष्ट गुण जे होते, कौशल्य होती, ते आमच्या शिक्षण प्रणालीनं, पालकांच्या सवयीमुळं, वेळेच्या अभावामुळं आणि विशेष म्हणजे प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायला लागू नयेत, आपला अपमान होऊ नये, या खोट्या प्रतिष्ठेपोटी विद्यार्थ्याचे चांगले गुण जे लहानपणापासून होते ते आपण हळूहळू काय केले, कमी करत गेले. हा दोष एकट्या पालकाचा नाही, आम्हा सर्वांचा आहे. मी शिक्षक म्हणून मी असं म्हणेन की मी पण त्याच्यामध्ये दोषी आहे, पालकही दोषी आहे, समाजही दोषी आहे. पण मित्रांनो, आपण जागे होऊ, ही चूक पुन्हा करता कामा नये. यासाठी आपण आता काय केलं पाहिजे की यासाठी मुलाचं ऑब्झर्वेशन करणं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे, तुम्ही जर बघितला तर मुलाची आवड शोधण्यासाठी खूप मजेशीर काही गोष्ट आहे. उदाहरणार्थ एक वर्ग चालू आहे, 8वीचा वर्ग चालू आहे. एक शिक्षिका विज्ञानाचे आले, तिनं विज्ञानाचं साहित्य काढलं तर तुमच्या असं लक्षात येईल की 50-60 मुलांच्या वर्गातील एक 8-10 मुलं पळत पुढे येतात.
बाकीची मुलं जरा मागे थांबतात आणि काही मुलं तर एकदमच मागे थांबतात। हे असं का चित्र दिसतं? त्याचं कारण असं की तो जो मुलगा आहे किंवा तो जो काय ती जी काय मुलं आहेत ती मुलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की ज्यांना वैज्ञानिक गोष्टींची आवड आहे, ज्याच्याकडे सायंटिफिक ऍप्टिट्यूड आहे, तीच मुलं दरवेळी त्या शिक्षिकेच्या पुढे येतात। एखादा शिक्षक समजा गणिताविषयी असेल तर ती ठराविकच मुलं पुढे येतात, एखादा स्पोर्ट्स असेल तर ठराविकच मुलं पुढे येतात, बाकीची मुलं मागे राहतात। एखादा सुद्धा नाट्य असेल, छोटस एकांकिका बसवायची असेल तर ती मोजकीच मुलं फक्त पुढे येतात। असं का बरं होतं? त्याचं कारण असं की विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या बुद्धिमत्ता आणि या शाळेमध्ये फारशा बुद्धिमत्ता तपासल्या जात नाहीत। शाळेमध्ये सगळेच विषय करावे लागतात, शिक्षकांना भरपूर काम असतं आणि ऑब्झर्वेशन करायला वेळ नसतो आणि त्यामुळे शाळेमध्ये काय होतं, सब घोडे 12 चला सगळे मिळून शिकूया, इतिहास शिकूया, भूगोल शिकूया, सगळे मिळून मॅथमॅटिक्स शिकूया, सगळं मिळून आणि मग काय होतं, विशिष्ट प्रकारची बुद्धिमत्ता असणारी, विशिष्ट क्षेत्रात बुद्धिमत्ता असणारी मुलं ही फारशी वेगळी केली जात नाही। पण शिक्षक हो माझी तुम्हाला विनंती आहे, पालक हो माझी तुम्हाला विनंती आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचं मात्र याच्यावर ऑब्झर्वेशन असतं। ऑब्झर्वेशन महत्वाचं आहे आणि म्हणून ह्या बुद्धिमत्तेमध्ये शाळेमध्ये काही ठराविक बुद्धिमत्ता टेस्ट केल्या जातात, पण बुद्धिमत्ता टेस्ट करण्यासाठी बुद्धिमत्तेची कसोटी आपल्याला घेता येते। गार्डनर नावाच्या शास्त्रज्ञानं पहिल्यांदा की माणसामध्ये विद्यार्थ्यांमध्ये 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात आणि 9वी महत्वाची बुद्धिमत्ता ही इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ही 9व्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे की जी 8 बुद्धिमत्तेवर राज्य करते। आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ह्या कोणत्या बुद्धिमत्ता आहेत, ह्या बुद्धिमत्ता मी तुम्हाला थोडक्यात आज मी समजावून सांगणार आहे आणि निश्चित तुम्हाला ह्या फायदेशीर ठरतील असं माझं मत आहे, कारण या बुद्धिमत्तेवरच विद्यार्थ्याच्या करिअरची निवड करणं हीच आवश्यकता आजच्या जगाची, आजच्या समाजाची, आजच्या करिअरची। आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे की ह्या ज्या बुद्धिमत्ता आहेत ह्या बुद्धिमत्ता सोप्या आहेत, तुम्ही पालकांनी, विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी जर समजून घेतल्या तर विद्यार्थ्याचं चुकीचं करिअर निवडण्याची जी काय अपघात आहे, जी काय पनिशमेंट आहे त्यापासून आपण विद्यार्थ्याला वाचवू शकतो, विद्यार्थ्याला आपण चांगल्या करिअरकडे नेऊ शकतो, त्याचं जीवन आपण आनंदी करू शकतो।